हाय एव्हरीवन. तुमचा देवावर विश्वास आहे किती? हाऊ मच फेथ डू यू हॅव इन गॉड? एक छोटीशी स्टोरी शेअर करते. इट कुड बी अराउंड 1975 और 1974. त्या काळातली गोष्ट आहे. माझी मैत्रीण संगीता आमच्याकडे राहायला आली होती आणि आम्ही महालक्ष्मीला जात होतो. माझ्या आईने एक नवस सांगितलेला, तिला ओटी भरायची होती. पावसाचे दिवस होते पण पाऊस पडत नव्हता. तर मी, माझी आई, संगीता आणि माझे बाबा आम्ही चौघंही निघालो. महालक्ष्मीला गेलो, पाया पडलो, ओटी भरली, छान चहा घेतला, मस्त भजी खाल्ली आणि तिथून निघालो. तर इतका काळोख झालेला आणि जो पाऊस सुरू झाला तो थांबेच ना. मुसळधार पाऊस. आम्ही हाजी अलीला बसपाशी गेलो, बस स्टॉपपाशी, पण एक बस थांबेना, एक टॅक्सी थांबेना. टॅक्सी भरून भरून येत होत्या. बसमध्ये तर पाय ठेवायला जागा नव्हती. नो ओला, नो उबर, नो मोबाईल्स. येलो ब्लॅक टॅक्सी आणि BST बस. आम्हाला मजा वाटत होती कारण आम्ही भिजलेलो आणि मज्जा येत होती. पण माझी आई काय करत होती? ती फक्त देवाचं स्तोत्र म्हणत होती आणि जप करत होती. आणि माझे वडील, ही वॉज ट्राईंग डेस्परेटली टू स्टॉप अ कॅब. सडनली एक टॅक्सी थांबली, त्यात एक माणूस बसलेला आणि माझे वडील त्याच्याकडे बोलले आणि आम्हाला लवकर लवकर या म्हणाले. आम्ही चौघंही आत टॅक्सीत बसलो मागच्या सीटवर आणि आम्हाला त्या माणसानी चक्क आमच्या प्रभादेवीला कॉलनीच्या गेटपाशी सोडलं. एक पैसाही घेतला नाही, जरी माझे वडील त्यांना ऑफर करत होते. माझी आई आम्ही उतरल्यावर म्हणाली, नमस्कार करा. का? ते साईबाबा आहेत. तो माणूस वळला, त्याला एक मिशी होती आणि दाढी होती. मी नमस्कार केला. ती म्हणाली, बघितलंस साईबाबा? हां, आता तो माणूस साईबाबा होते. दिस इज हर फेथ. तिचा तो इतका विश्वास. तुमच्या आयुष्यात असं काही घडलंय का? बाय.